प्रेक्षको नमस्कार. खरं तर माझ्या मागचा हा टेंट पाहिल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की मी कदाचित कच्छ किंवा भुज या ठिकाणी जी टेंट सिटी असते त्या ठिकाणी उभा आहे, परंतु किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी या ठिकाणी ही टेंट सिटी उभारण्यात आलेली आहे. खरं तर 19 फेब्रुवारी म्हटलं की आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आणि यांच्या जयंतीनिमित्ताने महाराष्ट्र सरकार पर्यटन विभाग यांच्या वतीने ही टेंट सिटी संकल्पना या ठिकाणी उभी करण्यात आलेली आहे आणि याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय. खरं तर किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी असणारं हे ओढ्याचं धरण आणि ह्या ओढ्याच धरणाच्या पायथ्याशी असणाऱ्या ह्या संपूर्ण मैदानावरती या ठिकाणी अतिशय सुंदर पद्धतीने ही टेंट सिटी या ठिकाणी निर्माण करण्यात आलेली आहे. शिवजयंतीनिमित्ताने जुन्नर शहरामध्ये विविध या ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. लाखो शिवभक्त शिवजयंतीनिमित्ताने जुन्नर शहर आणि परिसरामध्ये येत असतात आणि त्या प्रत्येक येणाऱ्या पर्यटकासाठी जुन्नर शहरातली असणारी ही टेंट सिटी एक अनोखा उपक्रम या ठिकाणी निश्चितच शिवभक्तांना या ठिकाणी आवडेल. असपणे राज्यभरात कुठे राहणार असाल तर निश्चितच आपला आवाजच्या माध्यमातून आपण संपूर्ण कव्हरेज पाहताय. आपणही या ठिकाणी येऊन ही टेंट सिटी नेमकी कशी आहे, जुन्नर शहरातलं शिवजयंतीचं वातावरण कसं आहे, तर तेव्हा आपण निश्चितच या ठिकाणी टेंट सिटीला भेट द्याल अशा या ठिकाणी मला विश्वास आहे. तुर्तास धन्यवाद. प्रेक्षको नमस्कार. शिवजयंतीनिमित्ताने ओढ्याच्या या ठिकाणी या जागेवरती टेंट सिटी उभारण्यात आलेली आहे. आपल्यासोबत सुप्रिया मॅडम आहेत. मॅडम आपलं स्वागत आहे आपल्या ओढ्यामध्ये. संपूर्ण या टेंट सिटीच्या संकल्पनेबद्दल आपण काय सांगाल? आपण जुन्नर तालुका आपला पर्यटन तालुका आहे आणि इथं पर्यटनाच्या वाढीसाठी शासनाचा पर्यटन विभाग प्रयत्नशील आहे. त्या दृष्टीनं शिवजयंतीच्या निमित्ताने इथं जे लाखो प्रमाणात भाविक येतात, पर्यटक येतात, यांना जास्तीत जास्त जुन्नरचं वैभव कळावं आणि इथं नवीन पण काही पद्धतीचं पर्यटन होऊ शकतं या दृष्टीनं आपण ही यावेळी टेंट सिटीचं आयोजन केलेलं आहे. साधारणतः किती टेंट या ठिकाणी आपण उभारलेले आहेत? यावेळी आपण सुरुवात प्रायोगिक आहे, त्यामुळे आपण 30 टेंट उभारलेले आहेत आणि हे सगळे आपले जे यूट्यूबर्स असतात किंवा ब्लॉगर्स असतात, इन्फ्लुएन्सर्स, मुंबईचा सगळा मीडिया यांच्यासाठी, जेणेकरून जुन्नर आपलं ते फोकस करतील जास्तीत जास्त आणि जुन्नरमध्ये राहायची अशी देखील एक वेगळी हटके सोय होऊ शकते आणि जुन्नरी तितकंच ग्लॅमरस असू शकतं या असं आपल्याला एक थोडंसं फोकस करायचं आहे. त्या दृष्टीनं 30 टेंट आपले बुक झालेले आहेत की जे बुकिंग कसं? नाही, यावेळी आपण बुकिंगऐवजी आपले जे ब्लॉगर्स, इन्फ्लुएन्सर्स आहेत त्यांना आपण ते बुकिंग दिलेलं आहे आणि ते इथं आपल्यासाठी येऊन, पर्यटन विभागासाठी येऊन म्हणून काही मोठ्या प्रमाणात जसं सोशल मीडिया कंटेंट क्रिएट करत आहेत आणि आपले जे VVIP गेस्ट आहेत त्यांच्यासाठी संख्या मर्यादित असल्यामुळं आपण ते ठेवलेलं आहे. पण आपला मानस असा आहे की पुढच्या वेळी मोठ्या प्रमाणात बुकिंग करून पर्यटकांना आणि जुन्नरच्या लोकांना देखील याचा अनुभव इथल्या इथेच घेता यावा या दृष्टीनं आपण प्रयत्नशील आहोत. इनफॅक्ट याही वर्षी जर आपल्याकडे काही टेंट्स उद्या परवामध्ये असतील तर आपण बुकिंग्स त्याचं ओपन करणार आहोत. साधारणतः एका टेंटचे काय चार्जेस आपण त्या ठिकाणी घेणार आहोत? ते अजून ठरलेलं नाही, पण आपण अगदी कमीत कमी चार्जेसमध्ये यावेळी ते द्यायचा प्रयत्न करू. बरं मॅडम, सगळे टेंट कसे आहेत? त्याला AC किंवा काय त्याच्यामध्ये आतमध्ये काय वेगळे पण आहे टेंटचं? नाही, हा टेंट म्हणजे अगदी लक्झरी स्टे असतो, जसं की एखादी 5 स्टार हॉटेलची रूम असते असा टेंट असतो. शिवाय हा परमनंट नाही, म्हणजे कुठल्याही पद्धतीनं आपल्याला जिथं धरणांचे बॅकवॉटर असतील किंवा फॉरेस्ट एरिया असेल तिथे शक्य नाही अशा ठिकाणी हे टेंट म्हणजे एक आपली तात्पुरती पण अतिशय ज्याला म्हणूया लक्झरियस अशी व्यवस्था इथे असते. या टेंटमध्ये राहण्याची उत्तम सोय, चांगल्या पद्धतीचे टॉयलेट, बाथरूम्स, AC आणि अतिशय चांगली अशी सेफ्टी अशी इथं मेंटेन. किती दिवसांसाठी आपण टेंट इथे ठेवणार आहोत? आपण सध्या तरी 3 दिवसाचं नियोजन केलेलं आहे, परंतु इथं याला प्रतिसाद जर चांगला मिळाला तर नक्कीच आपण ते वाढवून महिन्यासाठी अजून करूया. तर निश्चितच प्रेक्षको, ज्या पद्धतीने आपण भुज किंवा कच्छ या ठिकाणी जे टेंट त्या ठिकाणी दिले जातात ते आपण पाहतो, तशाच पद्धतीने काहीसं वातावरण या ठिकाणी किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी असणाऱ्या या टेंटचं या ठिकाणी आहे. निश्चितच याचा जुन्नरवासी आणि संपूर्ण पुणे जिल्ह्यातील किंवा जे शिवभक्त आहेत त्यांनाही त्याचा निश्चितच त्या ठिकाणी आनंद होईल. या ठिकाणी सगळ्यांनी एकदा आवर्जून भेट द्यायची आणि ही टेंट सिटी निश्चितच तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय. सांगा कसं वाटतंय? कुठून आलात आपण? मुंबईवरून आलो. काय नाव आपलं? तुषार लिंटोय. बरं, कसं वाटतंय तुम्हाला इथे येऊन? खूप छान वाटतंय. बरं बरं, वेगळाच अनुभव आहे याचा. वेगळा अनुभव आहे. कुठे टेंट सिटीमध्ये थांबलाय?
नाही आज फक्त फिरायला आलात? फिरायला आलो. बरोबर. कसं वाटतं जुन्नरचं सगळं वातावरण शिवजयंती निमित्ताने? छान वाटते. आत्ताच फिरून आलो आम्ही किल्ला. छान बरं. काय काय पाहिलं आता जुन्नरमध्ये? किल्ला बघितला आतापर्यंत. आता लेण्याद्रीला जाणार. बरं. टेंट सिटी संकल्पना कशी वाटली? छान वाटते. छान वाटते. चांगलं वाटतं ना? काहीतरी वेगळा अनुभव आहे. बरं बरं. धन्यवाद. थँक्यू. नमस्ते, मी विलास कुदळ जुन्नरमधून आलेलो आहे. बरं टेंट सिटी बघण्यासाठी आलो होतो. बरं. टेंट सिटी बघून खूप आनंद वाटला आणि खूप छान असं नियोजन आणि जागेचं जे नियोजन केलेलं आहे ते खूप सुंदर केलेलं आहे आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये ही टेंट सिटी उभी केली. बरं. त्याबद्दल सगळ्यांना जर बघितली तर खूप आनंदही मिळेल आणि पाहिल्यानंतर शिवजयंतीची एक ऊर्जा वेगळी असते. अनेक पर्यटक जुन्नरमध्ये येत असतात, मात्र टेंट सिटीने एक वेगळंच वातावरण झालं असं वाटतंय. नक्कीच.